फिमेल हेअर ट्रान्सप्लांट हे चॅलेंजिंग आहेच मेल हेअर ट्रान्सप्लांटपेक्षा. कारण फिमेल हेअर ट्रान्सप्लांटमध्ये हेअरलाईन करेक्शन असते. एक्झिस्टिंग हेअरमध्ये तुम्हाला इम्प्रोवाइज्ड हेअर करावं लागतं, इम्प्लांट करावं लागतात. मेल हे ऑलरेडी बाल्ड असतात. फिमेलमध्ये डिफ्यूज बाल्डनेसमुळे ऑलरेडी केस असतात. हेअर कट आम्ही करू शकत नाही. 2-2 वर्ष हेअर ग्रो व्हायला वेळ लागतो. आहे त्या एक्झिस्टिंग हेअरमध्ये हेअर इम्प्लांट करावं लागतं. त्यानंतर डोनर एरियाचे चॅलेंजेस असतात. मेलमध्ये डोनर एरिया इंटॅक्ट असतो. डीएसटी सेन्सिटिव्ह फार कमी असते. फिमेलमध्ये बऱ्याच स्टेज 3 पॅटर्न जेव्हा बाळण्यास असतो तेव्हा त्यांचा डोनर एरिया पहिले आम्हाला चेक करावा लागतो की तो एलिजिबल आहे का नाही. त्यातून जेव्हा ग्राफ्ट सिलेक्ट करतो असे ग्राफ्ट सिलेक्ट करावे लागतात की जे डीएसटी सेन्सिटिव्हनी डॅमेज झालेले नाहीत. ज्या ग्राफ्टमध्ये 2 हेअर 3 हेअर असे असतात तर हे खूप डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग जातं ग्राफ्ट काढण्यासाठी आणि मग इम्प्लांट करण्यासाठी. तिसरं, त्यांचे कॉजेस प्रत्येक फिमेलचे वेगवेगळे आहेत. शुगर आहे, थायरॉइड आहे, स्ट्रेस आहे, पीसीओएस आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, लाईफस्टाईल इम्पेअरमेंट आहे. त्यांच्या त्या कॉजवर पहिले ॲड्रेस करावं लागतं 3-6 महिने. त्यांना पूर्ण तयार करावं लागतं मेडिसिन्स देऊन. डोनर इम्प्रोवाइज करावा लागतो आणि मग तुम्हाला त्यांच्याकडं सर्जीकडं तुम्हाला त्यांना न्यावं लागतं. केस यायला लांब व्हायला तुम्हाला 6 महिने पेक्षा वर्ष 2 वर्ष लागतात. मेलमध्ये 5-6 महिन्यात तुम्हाला छोटे हेअर येऊन जातो. मेलमध्ये त्यांची एक्सपेक्टेशन असं असतं की आम्हाला बाल्डनेस कव्हर झाला पाहिजे. फिमेल मधल्या एक्सपेक्टेशन्स असं असतात की त्यांना बाल्डनेस फक्त कव्हरेज नकोय, त्यांना व्हॉल्यूम आणि डेन्सिटी हे दोन्ही हवं असतं आणि लेंथ सुद्धा हवी असते. तर मेल हेअर ट्रान्सप्लांट हे जे आहे हे फक्त एक करेक्शन आहे. तुमचं स्काल्पचं व्हॉल्यूम इम्प्रोव्हायझेशन आहे. फिमेल हेअर ट्रान्सप्लांटमध्ये हे करेक्शन हेअरचं नसून एक कॉज करेक्शन सुद्धा आहे. तर डबल तुम्हाला काम करावं लागतं. खूप केअरफुली ॲसेस करून करावं लागतं. घाई गडबड करून चालत नाही आणि मग तुमचं फिमेल हेअर ट्रान्सप्लांट हे यशस्वी होतं.